नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी 23 सप्टेंबरला एन्काउंटर केला. बदलापुरातल्या एका शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे याने 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. मात्र या प्रकरणात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केलाय. तसंच अनेक आरोपही केलेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना शाळेचा संचालक मंडळ बीजेपी आणि RSSशी संबंधित असल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातोय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या घटनेमध्ये जे काय ऐकायला मिळतात की त्यांनी पोलिसांची बंदूक हिसकून स्वतःच खुदकुशी केली. पोलिसांच्या झटपटीमध्ये त्याच्यावर एन्काउंटर झाला, अशा पद्धतीच्या बातम्या पुढे येतात. अजूनपर्यंत याच्यामधले सगळे आरोपी पकडले गेले नाही. या घटनेला महिने उलटले आणि आरोपी कुठे गेलेत बाकीचे ते त्यांचा पता नाही. आता योगायोगानं या शाळेचे संचालक मंडळ हा RSS आणि बीजेपीचा असल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी हा सगळा आटापिटा केला जातो काय, या निमित्तानं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाचे सिटिंग जजच्या माध्यमातून या घटनेची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती पुढे आणून या घटनेमधला एकही आरोपी सुटला गेला नाही पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे, ही मागणी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे. आपल्याला संशय वाटतंय या संपूर्ण घटनाक्रमाकडे पाहून? बिलकुल. तुम्हाला एक स्वाभाविक आहे की ज्या जिल्ह्यात ही बदलापूरची घटना झाली, ज्या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहेत, तिथं मोठ्या प्रमाणात अशा घटना होतात आहेत. महाराष्ट्रामध्ये लहान मुली आणि महिला आता सुरक्षित नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. आपल्या नागपूर शहरामध्ये पार्टीमध्ये या पद्धतीची घटना झाली. लहान मुलीवर अत्याचाराचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले असे चित्र आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे एखाद्या घटनेमध्ये सगळ्या आरोपींवर कडक कारवाई केली पाहिजे, त्यांना फाशीवर चढवलं पाहिजे. काय केलं पाहिजे ही भूमिका आहे. कोणालाही वाचवायचं काही कारण नाही. तर सरकार काय आरोपींना वाचवायला निघालेली आहे. या घटनेमधला हा जो मूळ आरोपी होता तोच आता नाही, त्याला एन्काउंटर झालं की खुदकुशी झाली की काय झालं याच्यावरती अजून वस्तुस्थिती पुढे येत नाहीये. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला पाहिजे असेल तर आमचा या सरकारवर भरोसा नाही. हे सरकार या राज्याच्या लहान मुलींवर किंवा महिलांना न्याय देऊ शकत नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून माननीय न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी, ही मागणी काँग्रेस पार्टीची आहे. मात्र यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं रोखठोक उत्तर दिले. स्वरक्षणार्थ पोलिसांनी अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला. पोलिसांवर कोणी बंदूक उचलेल तर पोलीस काहीतरी करणारच ना, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. देखिए, ये जो आरोपी था, इसकी पूर्व पत्नी ने सेक्सुअल असॉल्ट की एक कंप्लेंट की थी. उसके लिए एक वारंट लेकर उसको उसकी तफ्तीश के लिए लेकर जा रहे थे. उस समय उसने पुलिस की बंदूक छीनकर पुलिस के ऊपर गोली चलाई, हवा में गोली चलाई और अपने संरक्षण के लिए पुलिस ने उसके ऊपर गोली चलाई. उसको हॉस्पिटल में ले जाया गया और अभी ऑफिशियली डॉक्टर डिक्लेयर करेंगे, लेकिन जो प्राथमिक जानकारी आ रही है शायद मृत्यु हुई है. देखिए, अपोजिशन हर तरीके से हर चीज पर सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए. अब वही अपोजिशन जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी. मुझे लगता है कि इसके ऊपर इस प्रकार से विवाद करना बहुत गलत बात है. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.